विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड्स या चॅप्टरमधील व्हिस्कॉसिटी या प्रॉपर्टीचा स्टडी करणार आहोत. बेसिकली जर तुम्ही बघितलं तर व्हिस्कॉसिटी या प्रॉपर्टीजचा फिजिकल प्रॉपर्टीजचा एक एक्सपेरिमेंट तुम्हाला लास्ट इयरला BSc फर्स्टला तुम्ही असताना झालेला आहे. या प्रॉपर्टीमध्ये आता आपण डिटेल्स बघूया. डेफिनेशन याचे काय आहे, जनरल इंट्रोडक्शन बघूया आणि त्याचबरोबर ही प्रॉपर्टी कशी मेजर करायची ते आपण बघणार आहोत. सो ॲट फर्स्ट विल फाइंड आउट द डेफिनेशन ऑफ व्हिस्कॉसिटी. सो व्हिस्कॉसिटी is one of the properties of liquids and is associated with the flow of liquid. Some liquids flow more readily while some liquids move very slowly. This property of liquids which determines the rate of flow is called viscosity. म्हणजे जनरली आपण जर बघितलं तर व्हिस्कॉसिटी ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी लिक्विडशी संबंधित प्रॉपर्टी अशी आहे आणि फ्लो ऑफ लिक्विडचा फ्लो कसा होतो हे दर्शवणारी ही प्रॉपर्टी आहे. आपल्याला माहिती आहे की काही लिक्विड्स रॅडिली म्हणजे फास्टली फ्लो होतात, तर काही लिक्विड्स काय होतात, दे मूव व्हेरी स्लोली. आता अशी प्रॉपर्टी की जी प्रॉपर्टी त्या लिक्विडचा रेट ऑफ फ्लो मोजते त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं, व्हिस्कॉसिटी असं म्हटलं जातं. म्हणजे काय, property of liquid which determines their rate of flow is called as viscosity of liquid. ही त्याची डेफिनेशन झाली. This property is exhibited by liquids as well as gases. म्हणजे ही प्रॉपर्टी लिक्विड त्याचबरोबर गॅसेससाठी सुद्धा आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल आपण जर इथर घेतलं, इथर हे लिक्विड घेतलं, इथर विल मूव्ह ओव्हर अ ग्लास प्लेट मच मोर क्विकली दॅन ग्लिसरीन. ग्लिसरीन आणि इथर या दोन्हीचं जर कंपॅरिझन केलं आपण तर इथर जे आहे ते ग्लिसरीनपेक्षा ग्लास प्लेटवरती जर आपण घेतलं तर ते मोर क्विकली काय होतं, मूव्ह होतं. द रेट ऑफ फ्लो डिपेंड्स ऑन नेचर ऑफ लिक्विड अँड द फोर्स विच प्रोड्युसेस द फ्लो ऑफ लिक्विड. म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की इथं जर आपण बघितलं तर रेट ऑफ फ्लो आणि फोर्स हे दोन अत्यंत महत्त्वाचे असे घटक आहेत की जे दोन घटक इथं कोणत्याही लिक्विडची व्हिस्कॉसिटी ही प्रॉपर्टी मोजण्यासाठी काय होतात, कारणीभूत पडतात. तर आता बघूया आपण, तुम्हाला इथं एक डायग्रॅम दिसते बघा. आता या तुम्ही डायग्रॅममध्ये जर बघितलं तर मोशन ऑफ लिक्विड लेयर्स ऑन ग्लास प्लेट असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक ग्लास प्लेट घेतलेली आहे आणि या ग्लास प्लेटवरती काय केलेलं आहे, लिक्विड्स ज्यावेळी आपण त्या ग्लास प्लेटवरती लिक्विड काय करतो, इन्सर्ट करतो, त्यावेळी त्या लिक्विडचे आपल्याला लेयर्स मिळतात आणि हे लेयर्स ऑफ मोलेक्युल्स ऑफ द लिक्विड ऑन ग्लास प्लेट हे कसे असतात, 1 नंबरचा लेयर, 2 नंबरचा लेयर, 3 नंबरचा लेयर, 4 नंबरचा लेयर, असे लेयर्स त्या ग्लास प्लेटवरती लिक्विडचे मूव्ह झालेले आपल्याला बघायला मिळतात. लेट अस स्टडी द मोशन ऑफ लिक्विड ऑन अ ग्लास प्लेट. द लिक्विड इज सपोज टू बी कन्सिस्टिंग ऑफ अ नंबर ऑफ मोलेक्युलर लेयर्स अरेंज्ड वन ओव्हर द अदर. म्हणजे कोणतंही लिक्विड ज्यावेळी आपण एखाद्या ग्लास प्लेटवरती इन्सर्ट करणार त्यावेळी त्याचे जे लेयर्स असतात ते एकमेकावरती असे काय झालेले बघायला आपल्याला आढळून मिळतील. म्हणजे ते एकावरती म्हणजे पहिल्यावरती दुसरा, दुसऱ्यावरती तिसरा, तिसऱ्यावरती चौथा, असे लेयर्स एकमेकावरती आपल्याला बघायला मिळतात. द लेयर इन इमिडिएट कॉन्टॅक्ट विथ ग्लास प्लेट दॅट इज fix the surface in stationary and the velocity of layers increases with distance of fix the surface. हे आपल्याला या डायग्रॅममध्ये बघायला मिळतं. म्हणजे पहिला लेयर, त्याच्यावरती दुसरा लेयर, त्याच्यावरती तिसरा लेयर, त्याच्यावरती चौथा लेयर, अशा पद्धतीनं हे लेयर्स आपल्याला बघायला मिळतात. Thus there is a movement of different layers past one another in direction of flow. म्हणजेच द डिस्प्लेसमेंट ऑफ डिफरंट लेयर्स रिलेटिव्ह टू वन अनादर इज अपोज्ड बाय द इंटरनल फ्रिक्शन.
this force of friction which one part of the liquid offers to another part of liquid is called as viscosity of liquid. म्हणजे बघा काय होतं, तर डिस्प्लेसमेंट of different layers relative to one another is opposed by internal friction. इंटरनल अंतर्गत जे घर्षण होतं ते अंतर्गत घर्षण काय करतं, ते जे लेयर्स असतात त्या लेयर्सना एक काय करतं, अपोज करतं. म्हणजे तिथं फोर्स जो एक आहे तो फोर्स डेव्हलप होतो आणि तो फोर्स या लेयर्सना काय करत असतो, अपोजिट करत असतो. धिस फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे हा जो इंटरनल फ्रिक्शनचा जो काय फोर्स आहे, दिस फोर्स ऑफ फ्रिक्शन विच वन पार्ट ऑफ लिक्विड ऑफर्स टू अनदर पार्ट ऑफ लिक्विड इज कॉल्ड एज विस्कोसिटी ऑफ liquid. That means when the flow of liquid becomes steady, there will be constant difference in the velocity between two different layers. म्हणजे जर हा फ्लो ऑफ लिक्विड जर स्टेडी असेल, there will be a constant difference in the viscosity between two different layers. It has been found that force per unit area required to maintain this condition is directly proportional to difference of viscosity of two adjacent layers and inversely proportional to the distance x between them, and therefore we can write the force is equal to, आणि म्हणून आपण लिहिणार आहोत force is directly proportional to v upon x, where v is the velocity of two adjacent layers and x is the distance between the layers, and therefore force F is equal to eta into v upon x, where the proportionality constant eta is known as कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. म्हणजे आपण जर बघितलं तर फोर्स इज प्रपोर्शनल टू व्ही अपॉन एक्स. यातला व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आहे, दोन लेअरची व्हेलॉसिटी आहे, ॲडजस्टंट लेअरची व्हेलॉसिटी आहे, आणि एक्स हे दोन लेअरमधलं डिस्टन्स आहे. आणि ज्यावेळी प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट आपण काढून टाकू, त्याचा कॉन्स्टंट जो घेणार आहे तो इटा, एन सारखं जे साईन दिसतं ना, तो त्याला इटा असं म्हणायचं. आणि म्हणून इक्वेशन होईल एफ इज इक्वल टू eta into v upon x, where eta is the proportionality constant and it is known as coefficient of viscosity. मग आता या coefficient of viscosity चे आपण डेफिनेशन करूया. So the coefficient of viscosity is defined as the force per unit area required to maintain unit difference of velocity between two layers in the liquid having unit distance apart. म्हणजे बघा या डेफिनेशनवरून केलेलं आपण या इक्वेशनवरून केलेलं आहे एफ इज इक्वल टू इटा इंटू व्ही अपॉन एक्स. यावरून इटा म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचे डेफिनेशन असे करतोय, विस्कॉसिटी कॅन बी डिफाइन्ड ॲज द फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे तो एफ आहे तो फोर्स पर युनिट एरिया रिक्वायर्ड टू मेंटेन युनिट डिफरन्स of velocity between two parallel layers in the liquid having unit distance apart is called as coefficient of viscosity or simply viscosity असं म्हटलं जातं. आता ही विस्कॉसिटी कोणत्या युनिटनं दर्शवली जाते? सो युनिट्स ऑफ विस्कॉसिटी जनरली अकॉर्डिंग टू सीजीएस सिस्टीम युनिट्स ऑफ विस्कॉसिटी आर पॉइस और मिलीपॉइस किंवा सेंटीपॉइस असं सुद्धा म्हटलं जातं, और मायक्रोपॉइस असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे फक्त पॉइस म्हटलं तर पी हा सिम्बॉल, मिलीपॉइस असं म्हटलं तर एम पी हा सिम्बॉल, सेंटीपॉइस म्हटलं तर सी पी हा सिम्बॉल, आणि मायक्रोपॉइस म्हटलं तर म्यू पी हा सिम्बॉल येतो. अजून एक युनिट आहे सीजीएस सिस्टीममध्ये डाइन्स पर स्क्वेअर सेंटीमीटर सेकंद, हा सुद्धा सिम्बॉल आपण किंवा हे युनिटसुद्धा आपण काय करू शकतोय, विस्कॉसिटी मोजण्यासाठी वापरू शकतोय. डाइन्स पर सेंटीमीटर सेकंद, दॅट इज कॉल्ड ॲज 1 पॉइस. एस आय युनिट जे आहे विस्कॉसिटी मोजण्यासाठी जे एस आय युनिट वापरलं जातं, एस आय सिस्टीमनुसार विस्कॉसिटीचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर सेकंद. न्यूटन पर मीटर स्क्वेअर सेकंद, यालाच आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअरला पास्कल असं म्हटलं जातं. त्यावरून पास्कल सेकंद हे सुद्धा युनिट विस्कॉसिटीचं येतं, किंवा किलोग्रॅम मीटर सेकंद हे सुद्धा युनिट काय केलं जातं, वापरलं जातं.
सो आता यावरून आपण काय करतोय बघा, आता जर एकदा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची आपल्याला किंमत माहीत झाली तर आपण त्यावरून काय करू शकतो बघा, फ्लुइडिटीची व्हॅल्यू काढू शकतो. सो द रेसिप्रोकल ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज कॉल्ड ॲज फ्लुइडिटी अँड इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल ग्रीक लेटर फाय. फाय या ग्रीक लेटरनं फ्लुइडिटी दाखवली जाते. म्हणजे लिक्विडची फ्लुइडिटी मोजण्यासाठी आपण काय करायचं आहे, रेसिप्रोकल घ्यायचा आहे विस्कॉसिटीचा, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा. ज्यावेळी आपण रेसिप्रोकल घेणार त्यावेळी काय मिळणार आपल्याला किंमत, फ्लुइडिटीची किंमत मिळणार. ही फ्लुइडिटी फाय या ग्रीक लेटरनं दाखवली जाते. या ठिकाणी इक्वेशन लिहिले बघा, फ्लुइडिटी दॅट इज फाय इज इक्वल टू 1/eta. Fluidity, it is a measure of S with which a liquid can flow. Now, आता काही लिक्विडची इथं आपल्याला काय दिलेलं आहे बघा, आपल्याला इथं विस्कॉसिटी दिलेली आहे पास्कल सेकंदमध्ये. म्हणजे आपण वॉटर जर घेतलं तर वॉटरची 0 केल्विनला 0.0017993, while 298ला 0.00895, while 323 केल्विनला वॉटरची विस्कॉसिटी आहे 0.00549. अशाच पद्धतीनं या टेबलमध्ये इथॅनॉलची विस्कॉसिटी पास्कल सेकंद या युनिटमध्ये दिलेली आहे. 0 केल्विनला 0.01790 पास्कल, 298 केल्विनला 0.00109 पास्कल सेकंद, while 323 केल्विनला इथॅनॉलची विस्कॉसिटी आहे 0.00698 पास्कल सेकंद. While benzene having viscosity at 0 Kelvin 0.00090 Pascal second, for 298 Kelvin 0.00061 Pascal second, and for 323 Kelvin 0.00044 Pascal second. While glycerol having viscosity at about only 298 Kelvin temperature 0.9450 Pascal second. These are the viscosities of some liquids in unit Pascal second.